नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जनरली आपल्याला असं वाटतं की थंडीच्या दिवसामध्ये बाळाला जर निरोगी ठेवायचं असेल किंवा हिवाळ्यामध्ये होणारे जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, त्वचेचे आजार आहेत, यापासून बाळाला जर प्रोटेक्टेड ठेवायचं असेल तर फक्त बाळाला उबदार कपडे घातले किंवा जाडजाड स्वेटर्स घातले, कानाला टोपी घातली, गरम आहार दिला की बाळ हा निरोगी राहणार आहे. पण असं बिलकुल होत नाही. एवढं करून सुद्धा तुम्ही पाहत असाल की बाळ हा वारंवार आजारी पडतो. नेहमी बाळाला सर्दी, कफ, खोकला होतो, बाळाचं टेम्परेचर वाढत राहतं, बाळाच्या पोटामध्ये दुखतं, बाळ व्यवस्थित झोपत नाही किंवा बाळ व्यवस्थित खात सुद्धा नाही. आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की आपण तर सगळी काळजी घेतो आहे पण तरी सुद्धा बाळ आजारी का पडतो आहे. यामागचं कारण असतं आपल्या हातून होणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी. न कळत या सगळ्या गोष्टी पालकांकडून बाळाच्या बाबतीमध्ये होत असतात, ज्यामुळे बाळाला वारंवार कोल्ड शॉक लागतो आणि याच कारणामुळे बाळ हा नेहमी आजारी पडतो. बाळाला नेहमी सर्दी, कफ, खोकला होत असते. माझ्या बाळाची सुद्धा आता ही पहिली थंडी आहे, पहिला हिवाळा आहे आणि आमच्याकडचं जे टेम्परेचर आहे हे अगदी 8 डिग्री पर्यंत आलेलं आहे आणि हे माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने मी ऑब्झर्व केलेल्या आहेत आणि त्या फॉलो केलेल्या आहेत. त्याच कारणामुळे एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा आदित्यला अजूनही सर्दी झालेली नाही किंवा त्याला अजूनही हा हिवाळा अनकम्फर्टेबल वाटत नाही. या सगळ्या ज्या टिप्स आहेत या तुमच्यासाठी सुद्धा खूप जास्त नवीन असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. आणि थंडीच्या दिवसामध्ये आजारी पडू नये, बाळाला थंडी वाजू नये किंवा बाळ उबदार राहावा यासाठी आपण बाळाला स्वेटर्स तर घालतो किंवा बाळाला झोपताना ब्लँकेट्स देतो. पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे बाळाचं जे बेडिंग आहे, बाळाची जी गादी आहे, बेडशीट आहे, हे गरम करणं. आणि याचमुळे बाळाला खूप जास्त थंडी वाजण्याची शक्यता असते. बाळ हा रात्री वारंवार हलत असतो, बाळाची झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाळाला तुम्ही स्वेटर जरूर घाला, बाळाला तुम्ही आणखी जे काही पांघरूण आहे हे व्यवस्थित द्या. पण बाळाचं जे अंथरूण आहे हे सुद्धा तुम्हाला गरम करायचं आहे. हे गरम करण्यासाठी तुम्ही एखाद्या जे काही हॉट वॉटर बॅग आहे किंवा जर तुमच्याकडे गरम हीटर असेल म्हणजे एअर हीटर असेल तर त्याने बाळाचं जे बेडिंग आहे हे गरम करून घ्या आणि त्यानंतरच बाळाला तिथे ठेवा. म्हणजे बाळाचं जे पूर्ण अंथरूण आहे, पांघरूण आहे हे गरम राहील, बाळाला थंडी वाजणार नाही आणि बाळाची झोप सुद्धा छान व्हायला मदत होईल. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही डायपर घालत असाल आणि पॉटी एरिया बाळाचा क्लीन करण्यासाठी जर तुम्ही वाईप्स वापरत असाल तर हे जे वाईप्स आहेत हे वाईप्स बाळाला कोल्ड शॉक देतात. कसं? कारण बाळाचा जो पॉटी एरिया आहे हा नेहमी कवर्ड असतो, उबदार झालेला असतो आणि अशा वेळी बाळाने पॉटी केल्यानंतर जर तुम्ही हे जे थंड वाईप्स आहेत हे बाळाच्या त्या एरियाला लावत असाल तर बाळाला खूप जास्त तिथे थंड वाटतं आणि याच कारणामुळे बाळाला वारंवार सर्दी सुद्धा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण हे नेहमी रिकमेंड करतो की जे काही वाईप्स आहेत हे तुम्ही बाहेरच्या यूजसाठी ठेवा. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असता किंवा जिथे पाणी अवेलेबल नाही तर त्या ठिकाणी तुम्ही हे वाईप्सचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही घरामध्ये असता तर त्यावेळी एखादं स्वच्छ असं कॉटनचं कापड किंवा कॉटनचे जे छोटे कापसाचे पोळे मिळतात तर ते तुम्हाला कोमट पाण्यामध्ये बुडवून बाळाचा पॉटी एरिया क्लीन करायचा आहे. यामुळे बाळाला थंडीही वाजणार नाही, हा जो कोल्ड शॉक आहे हा बाळाला लागणार नाही, बाळाला सर्दी, कफ, खोकला सुद्धा होणार नाही. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये हायड्रेशन मेंटेन न करणं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही जी काही थंड हवा आहे, ड्राय हवा आहे, यामुळे बाळाला जास्त तहान लागत नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की बाळाची जी फिडिंगची फ्रिक्वेन्सी आहे ही थोडीशी कमी झालेली आहे. पण जर बाळ वारंवार असं करत असेल तर बाळामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. हे होऊ नये यासाठी तुम्हाला बाळाची जी काही फिडिंगची फ्रिक्वेन्सी होती त्या वेळेमध्ये बाळाला दूध हे ऑफर करायचं आहे. बाळ मोठं असेल, सॉलिड सुरू केलं असेल तर सॉलिड प्रमाणेच बाळाला थोडंसं पाणी देणं किंवा लिक्विड डाएट सुद्धा देणं हे गरजेचं आहे. कारण बाळ जर डिहायड्रेट झाला तर त्यावेळी खूप साऱ्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. बाळाला सर्दी, कफ, खोकला होते, एकदा सर्दी झाली की ती लवकर सुकत नाही, बाळ हा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो किंवा बाळाला जुलाब लागू शकतात, बाळाच्या पोटामध्ये दुखू शकतं. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात की ज्या कारणामुळे बाळ हा अनकम्फर्टेबल होतो आणि म्हणूनच तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसामध्ये हायड्रेशन मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची चूक पालकांकडून होते ती म्हणजे बाळाला सनलाईट न देणं किंवा सकाळचं कोवळं ऊन न देणं. लहान बाळासाठी हे जे सकाळचं ऊन आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे, ज्यामुळे बाळाची जी बॉडी आहे ही उबदार होणार असते, बाळाची इम्युनिटी बूस्ट होणार असते, बाळाच्या हाडामध्ये, मसलमध्ये ताकद येणार असते. आणि म्हणून तुम्हाला हे ऋतू कोणताही असू द्या, हे जे काही सकाळचं कोवळं ऊन आहे हे बाळाला देणं कधीही स्किप करायचं नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बाहेर घेऊन जाणं अवश्य टाळा, परंतु जर घरामध्ये खिडकीमधून, दारामधून जर असं कोवळं ऊन आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या उन्हाला बाळाला हे जरूर ठेवायचं आहे.
फक्त 10 मिनिटाचं हे जे ऊन आहे हे बाळाला दिवसभराची त्याची जी एनर्जी आहे ही मेंटेन करण्यासाठी आणि व्हिटॅमिन डी ची जी काही दिवसभराची रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल करण्यासाठी पुरेसं असतं. त्यामुळे बाळाला रोजची फ्रेश हवा आणि हे जे काही सकाळचं कोवळं ऊन आहे हे तुम्हाला रेग्युलरली देणं हे गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं टमी नेहमी तुम्हाला उबदार ठेवायचं आहे. शक्यतो जो काही स्वेटरमध्ये रॉम्पर येतं किंवा जे स्लीप सूट असतो तर तो तुम्हाला बाळाला वापरायचा आहे, ज्यामुळे बाळाचं पोट सुद्धा व्यवस्थित कव्हर राहील, उबदार राहायला मदत होईल. मी माझ्या बाळाला जे काही स्वेटर वापरते, तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल तर ते प्रोडक्ट सुद्धा मी इथे टॅग करेन. तुम्हाला जर हवं असेल तर तिथे क्लिक करून तुम्ही ते बाय करू शकता. तर ते बाळाची पूर्ण बॉडी उबदार ठेवायला खूप जास्त मदत करते, तर ते तुम्ही यूज करू शकता. शिवाय तुम्हाला वेळोवेळी बाळाच्या पोटाला हात लावून चेक करायचं आहे, ही थंड तर नाही ना. आणि जर थंड लागत असेल तर एक रुमाल घ्यायचा आहे, 4 पदरी त्याची घडी करायची आहे, तव्यावरती थोडंसं गरम करून बाळाच्या पोटाला, छातीला, पाठीला तुम्हाला शेक द्यायचा आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला जर तुम्हाला उबदार ठेवायचं असेल तर आणखी एक गोष्ट खूप जास्त प्रभावी ठरते, ती म्हणजे बाळाला आंघोळीच्या अगोदर मसाज देणं. जेव्हा तुम्ही बाळाला मसाज देता तर त्यावेळी बाळाचं ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, बाळाची त्वचा ही निरोगी राहायला मदत होते, तजेलदार राहायला मदत होते किंवा त्वचेमधला जो ड्रायनेस आहे हा कमी होतो. शिवाय बाळाची बॉडी ही ऑटोमॅटिक हे जे काही टेम्परेचर आहे हे रेग्युलेट करते किंवा बॉडी ही ऑटोमॅटिकली वॉर्म व्हायला मदत होते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला अंघोळ घालणार आहात तर त्या अगोदर 30 मिनिट तुम्हाला बाळाला छान असा मसाज करायचा आहे. पण जर अंघोळ घालणार नसाल तर त्यावेळी तुम्हाला एखाद्या चांगल्या बॉडी लोशननी किंवा मॉइश्चरायझरने बाळाचा मसाज करणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे बाळाच्या त्वचेला आतून अगदी पोषण मिळायला मदत होईल, त्वचाही निरोगी राहील, शिवाय बाळाची बॉडी ही वॉर्म व्हायला सुद्धा मदत होईल. एक चांगलं मॉइश्चरायझर जर तुम्हाला हवं असेल तर प्रोडक्ट मी टॅग केलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता आणि हवं असेल तर बाय करू शकता. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे हे म्हणजे बाळाला एक्स्ट्रा लेअरिंग करणं किंवा बाळाला एक्स्ट्रा उबदार ठेवणं. लक्षात घ्या, एक वेळ बाळाला थंडी वाजल्यानंतर बाळ जेवढा आजारी पडत नाही तेवढा जास्त आजारी बाळ हा एक्स्ट्रा हीट बाळाला मिळाल्यामुळे किंवा ओव्हरहीट बाळ झाल्यामुळे होऊ शकतं. आणि म्हणूनच आपल्याला जाणवतं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला वारंवार ताप येतो. त्यामागचं कारण म्हणजे तुम्ही केलेलं ओव्हरड्रेस असतं. म्हणून नेहमी बाळाला गरजेपुरतेच तुम्हाला कपडे घालायचे आहेत. जेवढा लेअर तुम्ही घातलेले आहेत त्यापेक्षा फक्त एक एक्स्ट्रा लेअर बाळाला घालणं हे गरजेचं आहे. बाळाला सतत टोपी घालण्याची गरज नाही. जेव्हा बाळाला मोकळी हवा लागते तेव्हाच तुम्हाला बाळाला टोपी घालायची आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाला रात्री झोपताना अगदी जाडजाड असे ब्लँकेट्स देणं. ही पालकांची सगळ्यात मोठी चूक ठरते आणि त्याच कारणामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये SID म्हणजे सडन इन्फंट डेथचा जो रेट आहे हा अगदी हाय होतो. बाळाला असे जाडजाड ब्लँकेट्स देऊन सफोकेट करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या बेडरूमचं जे टेम्परेचर आहे हे मेंटेन ठेवायचं आहे. यासाठी तुम्ही रूम हीटरचा वापर करू शकता. मी सुद्धा माझ्या बाळाच्या रूममध्ये रूम हीटर वापरते. कोणता रूम हीटर आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रोडक्ट मी टॅग केलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये जर एखादी इन्फेक्टेड व्यक्ती असेल जिला ऑलरेडी सर्दी कफ खोकला झालेला आहे तर अशा व्यक्तीला बाळापासून तुम्हाला आयसोलेट करायचं आहे, कारण सर्दी कफ खोकला हे संसर्गजन्य आजार आहेत. ऑलरेडी सर्दी झालेली व्यक्ती जर बाळाच्या जवळ येऊन शिंकली, खोकली किंवा बाळाच्या बाबतीमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याला त्याने हात लावला किंवा तिच्या वस्तू बाळाच्या संपर्कामध्ये आल्या तर त्यावेळी बाळाला सुद्धा सर्दी होणार आहे. आणि वरती सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत या बाळाच्या बाबतीमध्ये कामी ठरणार नाहीत. आईलाच जर सर्दी झाली असेल तर योग्य ते हायजीन मेंटेन करून मास्कचा वापर करून बाळाला हाताळायचं आहे. तर या काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टी हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्पेशली बाळाचा जर पहिला हिवाळा असेल तर तुम्हाला जरूर लक्षात घ्यायच्या आहेत, ज्यामुळे बाळ हा हिवाळ्यामध्ये सुद्धा अगदी निरोगी राहील, बाळाला सर्दी कफ खोकला कोणताही व्हायरल इन्फेक्शन किंवा त्वचेचा आजार होणार नाही. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.